मॉर्निंग मित्रांनो, मी सुयश नेरुरकर मुक्काम पोस्ट ट्रॅव्हलमध्ये तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आजचा जो ब्लॉग असणार आहे तो अशा किल्ल्यावरती असणार आहे जो अपरिचित किल्ला आहे, कारण तो अनडिस्कवर्ड आहे आणि एवढं एक्सप्लोर नाही आहे। तुम्ही जर यूट्यूबवरती पण जाल तर त्याचे एवढे व्हिडिओज तुम्हाला मिळणार नाही। तर आज आपण अशाच किल्ल्याची भटकंती करणार आहोत आणि आज आपण एकट्याच भटकंती करणार आहोत, आपल्याबरोबर आज कोणी नसणार आहे। तर आज आपण चाललो आहोत सेगवागड या किल्ल्यावरती। करंजविरा गाव हे आपल्याला गाठायचं आहे आणि हे गाव आहे पालघर जिल्ह्यामध्ये। सो आपण आता तिकडेच चाललो आहे पालघरमध्ये आणि हार्डली इकडनं बहुतेक 1 तास लागेल आणि तिकडनं गड चलायला पाऊण तास लागणार आहे। सो बघूया, आजचं वातावरण पण खूप छान आहे, बघू शकता सकाळी पहाट झालेली आहे मस्तपैकी। सो आता आपण निघूया फटाफट आणि पायथ्याला पोहोचूया। मित्रांनो, फायनली आपण करंजविरा या गावी पोहोचलो आहोत। हार्डली 70 किलोमीटरचं डिस्टन्स पार करून सकाळी निघालेलो 6:44ला आणि आता पोहोचतो 8 वाजता आणि खूप छान वाटतंय, कारण इथे गावी आल्यासारखं वाटतंय। खेडेगाव आहे हे आणि इम्पॉर्टंट गोष्ट आहे की हे महाराष्ट्र आणि गुजरातच्या बॉर्डरवरती आहे गाव। सो त्यामुळे गुजरात इकडनं हार्डली 20 किलोमीटरवरती आपल्याला लागेल या इकडे। आणि मला वाटतं हा महाराष्ट्रातला सगळ्यात शेवटचा किल्ला आहे जो अपरिचित आहे आणि आज तो तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। सो आता आपण आपल्या ट्रेकची सुरुवात करूया, चालू करूया। मला वाटतं हार्डली पाऊण तास लागणार आहे इकडनं वरती टॉपला जायला आणि हीच ती गाव आहे। याच गावातून असा वरती रस्ता आहे। गडावरची वाट हीच का? तुम्ही कुठून वरतून आलात? झाड तोडून? कुठले गाव? गावातले का? करंजविरा? अच्छा अच्छा, ठीक आहे। हीच वाट आहे ना समोर? ओके ओके। हा मित्रांनो, माझी जी आजूबाई भेटल्या त्यांची भाषा ऐकूनच मला कळलं असेल, जी मिक्स त्यांची भाषा होती। कारण जसं मी माशी म्हणालो, महाराष्ट्र आणि गुजरात बॉर्डरच्या जवळ असल्या कारणामुळे या गावाची भाषा सुद्धा वेगळीच आहे। सो थोडी माझ्या समजण्याच्या पलीकडे होती, पण मी समजण्याचा प्रयत्न करत होतो। फायनली आपण वरती पोचलो आहे। आता आपल्याला थोडासा गडाचा तो टप्पा पार करायचा आहे, म्हणजे आपण गडाच्या टॉपवरती असू। एकटं असल्यामुळे फटाफट चालता येतं, नाही तर ग्रुप असतो तर थांबत जावं लागतं आणि त्याच्यामुळे आपला टाईम जातो। एकटं असल्याचा हाच फायदा असतो। फटाफट गेलो, गड एक्सप्लोअर केला, परत खाली आलो। सो मित्रांनो, फायनली आपण गडाच्या माथ्यावरती पोहोचलेलो आहोत। 8:30 वाजता गड चालू केलेला आपण चढायला आणि आता वाजता आहेत 9:15। सो
पाऊण तासामध्ये आपण गड सर केलेला आहे. आणि ॲक्च्युली गडावरती चढायला तेवढाच टाईम लागतो, कारण खूप छोटा गड आहे हा. आणि पाहू शकता गडावरती कोणच नाही आहे. हा पठार आहे गडाचा आणि तिथे महादेवाचं मंदिर आहे आणि त्या साईडला गडाची टाकं आहेत. सो गड खूप छान आहे. मस्तपैकी आता आपण विश्रांती घेऊया आणि देवाचं दर्शन घेऊया महादेवाचं, आणि गड थोड्या वेळाने एक्सप्लोर करूया. सो हे महादेवाचं मंदिर आहे आणि बघू शकते इकडे तुमची राहण्याची सुद्धा सोय होऊ शकते आणि व्यवस्थित इकडच्याच गाववाल्याने व्यवस्थितरित्या ते पूजा करतात मला वाटतं डेली. इकडे ह्याच्यामध्ये पाणी घालून आपण एक काम करूया, आपण पाणी टाकूया. देवाला आपण अभिषेक केलेला आहे, व्यवस्थितरित्या बांधलेलं सुद्धा आहे इकडे आणि दरवाजा वगैरेची सोय वगैरे पण आहे. तुम्ही इकडे जर तुम्ही इकडे आलात नाईट आउटसाठी किंवा इथे कॅम्पिंग वगैरे करायला तर टेंट बाळगण्याची सुद्धा गरज नाही, कारण व्यवस्थितरित्या कौलारू घर असं तुम्हाला रेडीमेड इथे मिळेल. एवढा मोठा खोलीचा हे टाका आहे. आता पाणी नाही म्हणून आता माझ्या हाईट बघू शकता तुम्ही, ह्याच्यात डबल माझ्यासारखा अजून एक माणूस डुबू शकतो. टाका साफ आहे, व्यवस्थित कचरा नाहीये. तिकडे थोडासा गाळ आहे. एक दुसरं पण टाका आहे, ते दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, मी माशी जे तुम्हाला म्हणालो दुसरं टाकं ते हेच ते टाकं, आणि टाकामध्ये किती छान कमळ फुललेली आहेत बघू शकता. 1-2 नाही आहेत तर अंदाजे मी काउंट केले तर 10 ते 12 कमळ फुललेली आहेत. तर हेच कारण असतं जेव्हा कुठलाही गड किंवा कुठलाही प्लेस जेव्हा अनटच असतो, अनडिस्कवर असतो, तेव्हा हे असं आपल्याला काही दिसून येतं. किती छान वाटतंय, असं वाटतं ते जाऊन कमळाला हात लावूया. पण ते खूपच लांब आहे त्यामुळे आपण ते नाही करू शकत. हे एक टाकं आहे मोठं, हे इकडे एक, आणि त्या साईडला एक टाका आहे. थोडाफार हा विंचूकट्ट्यासारखाच दिसतो, तुम्ही जर निरीक्षण केलात तर. या अँगलने तुम्हाला कळणार नाही ते, पण तो थोडाफार विंचूकट्ट्याप्रमाणेच आहे, कारण त्या साईडला सुद्धा दरी, या साईडला सुद्धा दरीच आहे, आणि असं आपल्याला स्ट्रेट चालायचं आहे. तिकडे एक बुरुज आहे, सो आपण तिकडे जाऊया. आपली गडाची भटकंती इकडे संपलेली आहे.
काळी प्रतापबिंब राजाने दमनपासून ते वाळकेश्वरपर्यंतचा जेव्हा राज्य स्थापन केलं तेव्हा हा किल्ला बांधण्यात आला असावा असा अंदाज मानला जातो. त्याचवेळी 14व्या शतकामध्ये गुजरातचा राजा सुलतानाने हा किल्ला त्यांच्या ताब्यात घेतला. आणि आपल्या मराठ्यांचं सांगायचं झालं तर इसवी सन 1672 ते 1677मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मोरोपंत यांना 6000ची फौज देऊन उत्तर कोकणात पाठवले, इकडचा भाग आपल्या स्वराज्यात आणण्यासाठी. त्यानंतर 1672मध्ये हा प्रांत महाराजांच्या अधिपत्याखाली आला. त्याच्यानंतर इसवी सन 1683मध्ये हा किल्ला पोर्तुगीजांकडे गेला आणि त्याच्यानंतर 66 वर्षे त्यांनी राज्य केली. तसं सांगितलं झालं तर या किल्ल्यावरती मराठ्यांनीसुद्धा राज्य केलं, मुघलांनीसुद्धा राज्य केलं, पोर्तुगीजांनीसुद्धा राज्य केलं आणि इंग्रजांनीसुद्धा राज्य केलं. सो या हा एवढा मोठा इतिहास आहे या किल्ल्याचा. किल्ला खूप छान आहे आणि किल्ल्यावरती खूप जसं टाकं बघितलं तुम्ही, महादेवाचं मंदिर आहे आणि मेन म्हणजे किल्ला तुमचा एका तासामध्ये बघून होतो. हा किल्ला गुजरात आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती असल्याकारणामुळे या किल्ल्यावरती दुर्लक्ष झालेलं आहे थोडंफार. पण जर दुर्लक्ष जरी झालं असलं तरी किल्ला हा व्यवस्थित आहे आणि नीटनेटका आहे, साफ आहे, कचरा नाही आहे किल्ल्यावरती. सो जर तुम्ही कधीही येण्याचा बेत आखत असाल तर नक्की या किल्ल्याला भेट द्या. सो आता आपण निघूया इकडनं. आता वाजले आहेत 11:30 आणि आपण प्लॅन केलेला 11 वाजता इकडनं निघायचा, पण थोडाफार लेट झाला. सो आता फटाफट निघूया आणि आपण आपल्या पायथ्याशी पोचूया. मित्रांनो, तो डोंगर आपण त्या डोंगरावरती सेवागडचा किल्ला आहे आणि आपण तिकडनं त्या टोकावरती तिकडनं प्रवेशद्वार आहे. या पूर्ण जंगलातून आपण गेलेलो. झाडं असल्याकारणामुळे तुम्ही दुपारी जरी आली तरी तुम्हाला सावली मिळते आणि वरती गेल्यावरती थोडंफार ऊन लागतं. जेवढा वेळ आपल्याला चढायला लागलेला त्याच्यापेक्षा निम्म्या वेळा आपण उतरतो आहे, कारण आय गेस 11:15 आपण चालू केलं उतरायला आणि आता हे फक्त 11:30 वाजता आहे. म्हणजे 15 मिनटात आपण खाली पोचतो आहे. मला वाटतं आता आपण 5 मिनटात पोचू खालपर्यंत. मित्रांनो, फायनली आपली सेवागडाची भटकंती संपलेली आहे आणि आपण माथ्याला सुद्धा पोहोचलेलो आहोत. वाजले आहेत 11:40 आणि आपण उतरायला घेतलेला 11:15ला. सो ऑलमोस्ट 20 मिनटामध्ये आपण खाली उतरलो त्या डोंगरावरून. सो मित्रांनो, होप आजचाच ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्सबरोबर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यार. जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. जे खाली लाल बटन आहेत, भुशम करा म्हणजे काही करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन किल्ल्यावरती नवीन ठिकाणाची ओळख करून द्यायला. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा आणि भटकंती करत राहा. गुड बाय.